नमस्कार मैत्रिणींनो, आपले 210 ओव्या झालेल्या आहे. अतिशय सुंदर असा हा मार्ग आहे मैत्रिणींनो. ह्या मार्गात तुम्हाला इतके ज्ञानतरू दिसणार आहेत, इतकी विज्ञानाची ज्ञानाची सुंदर सुंदर फुलं तुम्हाला दिसणार आहेत की आता किती वेचू आणि किती नाही असं होणार आहे. सगळं हे ज्ञान आहे मैत्रिणींनो, जे आपल्याला कुठेच वाचून इतक्या सोप्या भाषेत मिळणारच नाही आहे. बघा, आता आपण 210 ओव्या पाहिलेल्या आहे. ह्याच्यानंतर आपण गीतेचा 14 क्रमांकाचा श्लोक पाहणार आहोत. प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारिव्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. आता पूर्ण आसन योगाचं तयार झालेलं आहे. आता या योग्याने काय कसा योगी हा प्रशांत आत्मा, ज्याचा आत्मा अत्यंत, मला वाटतं मी हे पाहिलेलं आहे हा श्लोक. प्रशांत आत्मा असलेला, भय निघून गेलेला, ब्रह्मचारी व्रताचं आचरण करणारा अशा या योग्याने माझ्या ठिकाणी मन संयमित करून माझ्याशी मन एकरूप करून युक्त आसीत ध्यानधारणा करावी, असा ह्या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला आहे. आता आपल्याला 211 क्रमांकाची ओवी पाहायची आहे. ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव आत त्राय मोडे मनोधर्माची. आता ही सगळी बाह्यस्थिती झाली. आता अंतर्वर्णन करतात ते. ऐसी शरीरा बाहेरलीकडे, शरीराच्या बाहेरच्या भागात अभ्यासाची पाखर पडे. अभ्यासाची क्रिया सुरू होते. पाखर म्हणजे कृपा सुरू होते त्या योग्यावर. शरीराच्या बाहेर म्हणतात ते, पण खरी कृपा कुठे सुरू होते? आतमध्ये सुरू होते. म्हणून शरीरा बाहेरलीकडे, बाहेर असा अर्थ न घेता शरीराच्या अंतर्भागामध्ये अभ्यासाची पाखर पडे. अभ्यासाचा कृपा प्रसाद दिसायला लागतो योग्याला. अभ्यासाची कृपा त्याच्यावर व्हायला लागते. तव आत त्राय मोडे मनोधर्माची. नाही, त्या बाहेरील शब्दाचा अर्थ बाहेरली असाच घ्यायचा आहे आपल्याला, की शरीराबाहेर अशी अभ्यासाची कृपा घडायला लागते. शरीराबाहेर अशी अभ्यासाची कृपा घडायला लागते, तेव्हा आतमध्ये काय होतं? मग शरीराबाहेर अभ्यासाची कृपा काय घडते हे आपण पाहिलं की अपानवायूच्या जोरामुळे बेंबी फुगून बाहेर येते, पोट सपाटी होतं. परत पापण्यांची स्थिती सांगितली आहे, डोळ्यांची स्थिती सांगितली आहे, हनवटीची स्थिती सांगितली आहे, गळ्याची स्थिती सांगितली आहे, खांद्यांची स्थिती सांगितली आहे, आता नाभी आणि पोटाची स्थिती सांगितली आहे. ही सगळी बाहेरची हालचाल सांगितली आहे. पायापासून मस्तकापर्यंत सगळी ही बाहेरची हालचाल आहे. त्याच वेळेला सायमल्टेनियसली आतमध्ये काय होत असतं ते सांगताय. तव आत त्राय मोडे मनोधर्माची. मनोधर्माची त्राय मोडे म्हणजे मनाच्या व्यापारांचं अस्तित्व बंद होऊन जातं. मनाचे व्यापार, केवढं विलक्षण सामर्थ्य योगाच्या ह्या कृतीमध्ये बघा. आत्मसंयम योग मनावर सुद्धा विजय मिळवतोय बघा. मनाच्या संकल्पना, व्यापार, अनुकूल प्रतिकूल संकल्प विकल्प सगळे मनाचे व्यापारच बंद पडतात हो. केवढं क्रेडिटेबल काम आहे श्रोते हो, जिथे त्या मनाला आपण एका अर्ध्या निमिषासाठी सुद्धा स्थिर होऊ शकत नाही, स्थिर करू शकत नाही, कुठे ते माहिती नाही आहे. तेच हे योगी लोक त्या मनाची ऐसी का तैसी करून टाकतात आणि मनाचे सगळे व्यापार बंद होऊन जातात. काय असेल आतमध्ये स्थिती बघा तुम्ही. सगळं विलक्षणात विलक्षण आहे. विलक्षण शब्दसुद्धा तोकडा पडतो आहे, इतकं सगळं विलक्षण ज्ञान आहे. मनाचे व्यापार बंद पडतात. ओवी क्रमांक पहा 212. कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंग मन विरमे सावियाची. काय होतं आतमधला? कल्पना निमे, कल्पना शक्ती विरून जाते. कल्पना शक्ती विरून जाते. आपल्या रजोगुणी तमोगुणी लोकांचा शत्रू हे मन असतं श्रोते हो. कारण ते त्या ध्यानधारणेला विरोधच करतं. कुठेही मेडिटेशन करायला गेलं, ध्यानधारणा लावायला गेलं, 5 मिनटाच्या वर ते बसूच देत नाही ते मन. त्या 5 मिनटात 5 लक्ष योजनं ते मन फिरून येतं हो. आणि ते विचार आहे की फार परमपवित्र विचार नसतात.
ते गलिच्छ विचार असतात, ते अमंगळ विचार असतात, कधी हिंसक विचार असतात आणि ध्यानधारणा मग होत नाही. म्हणजे सामान्य माणसांसाठी हे मन शत्रू आहे. त्याला असं त्या चपळ घोड्याला, एखाद्या वाह्यात घोड्याला, एखाद्या चपळ घोड्याला काबूत आणण्यासाठी त्या घोडेस्वाराला किती उलटे सुलटे प्रयत्न करावे लागतात. तो घोडा त्याला 10-12 वेळा पाठीवरून खाली फेकूनच देतो, दुगाण्याच मारतो, इतका त्रास देतो. पण जेव्हा तो घोडेस्वार त्याच्यावर हावी होतो तेव्हा मग त्याचे लगाम त्या घोडेस्वाराच्या हातात असतात. पळवतो त्याला पाहिजे तसा, पळवतो त्याला पाहिजे तसा, पळवतो त्याला पाहिजे तसा. तसे हे योगेश होते हो. हठयोग करतात, ब्रह्मचर्य आचरतात, निराहारी राहतात, ध्यानधारणा करतात, सगळ्या प्रकारचे अगदी भयंकर कठीण शरीराचे मनाचे प्रकार ते करतात. आणि शेवटी या मनावर विजय जेव्हा प्राप्त होतो तेव्हा काय सुखच सुख असेल हो. मनावर विजय, काय युरेका असं म्हणावं असं वाटतं. दुर्दम्य दुर्लभ्य गोष्ट ते प्राप्त करतात. त्यामुळे मनातली कल्पना संपवून जाते. विचार करा, कल्पनाच नाही मनामध्ये, विरून जाते. प्रवृत्ती क्षमे कोणतंही काम करण्याची प्रवृत्तीच विरून जाते. अंग मन विरमे, शरीर आणि मन शांत, प्रशांत प्रशांत प्रशांत. शरीर आणि मन प्रशांत झालेलं असतं. अपान वायुच किमया सावियाची सहजच करावं लागत नाही. आता सगळ्या त्याच्या क्रिया करून झाल्या योगाच्या. आता फक्त सुखसागरात पोहायचं आहे. आता फक्त अमृत मधुर कण घ्यायची त्याच्या हातात आहे. त्यांनी ते प्राप्त केलं आहे. म्हणजे एकदा का त्या मनाच्या कल्पना निघून गेल्या, कामाची प्रवृत्ती शांत झाली आणि की मग त्याचं बाह्यांग आणि अंतरंग सगळं प्रशांत प्रशांत प्रशांत. तो जीवात्मा आनंदाचे डोही, आनंद तरंग. त्याच्या आधी किती करावं लागतं श्रोते हो. ओळी क्रमांक 213. क्षुधा काय जाहाली, निद्रा केवती गेली, हे आठवणही हारपली, न दिसे वेगा. माझी बुद्धी, मन सगळं असं विलक्षण थक्कीत होऊन जातं. आणि मग मला काही एक अर्धा निमिष शब्द सुचत नाही मैत्रिणींनो. जेव्हा मला हा सगळं अशी अलिबाबाच्या गुहेत मी शिरली असं मला वाटतं. आणि ज्ञानाचं तेज मला, आणि नवनवीन ज्ञानाचं तेज, नवनवीन, प्रत्येक ओवीत जावं तर नवीन, प्रत्येक ओवीत जावं तर नवीन, असं जेव्हा मला दिसतं तेव्हा मला परमेश्वराची खूप आभार मानावेसे वाटतात. आधी पुढचं शिकण्यापेक्षा मी अगदी कृतज्ञताच व्यक्त करते परमेश्वरापाशी की देवा, माऊली, तुम्ही मला हातात ज्ञानेश्वरी काय दिली, तुम्ही तर माझ्या हातात अक्षरधनच दिलं आहे. इतकी मी थक्कीत होऊन जाते आणि मला कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. श्रोते हो, इतकं हे ज्ञान अलभ्य आहे. तुम्ही कल्पना करून पहा की किती हे सुंदर ज्ञान आहे. आता ते पुढे सांगतात ते, म्हणजे आपण असं वेळोवेळी म्हटलं पाहिजे मैत्रिणींनो. थोडा विषय सोडून तुमच्याशी बोलते मी, की असं आपण प्रत्येक क्षणी परमेश्वराला मनातल्या मनात आभार मानले पाहिजे की हे भगवंता, तुझी मी कृतज्ञ आहे, तुझी माझ्यावर किती कृपा आहे रे परमेश्वरा, असं त्याला म्हणा. हे भगवन, तेरा लाख शुक्र है. कित्येक दुःखात असे ना, ह्या दुःखामध्ये तुझं मला स्मरण होतं आहे म्हणून हे तुझे लाख शुक्र आहेत. भगवान, तेरा लाख शुक्र है. परमेश्वरा, तुझी अगाध कृपा आहे रे माझ्यावर. ती कुंती नाही का म्हणायची, हो, वनवास मुलं भोगतात ते, आणि एवढं सगळं आयुष्य दुःखात गेलं तरी म्हणते, विपदस संतु मे शाश्वत कृष्णा, माझ्यावर अशीच संकट आण रे कृष्णा. म्हणजे तुझी मला आठवण येते रे, आणि तुझी आठवण आली की मी आपादमस्तक शांत होते, मनशांती मिळते मला. मग संकट हात जोडून समोर उभे राहून जातात श्रोते हो. कृतज्ञता मानायला शिका.
कृतज्ञता मानायला शिका आणि भगवंताचे आभार मानत राहा प्रत्येक क्षणाला. आता पुढच्या ओळीमुळे मी अशी थक्कीत होऊन गेली आहे की आता हे मनाचं आतमध्ये हृदयकमल विकसित होतं आहे, मनाच्या कल्पना विरून गेल्या आहे, प्रवृत्ती सरलेली आहे आणि बाह्यांग आणि मन शांत प्रशांत प्रशांत झालं आहे. तेव्हा क्षुधा काय जाहली. अहो भूक केव्हा लागली? क्षुधा आणि तृषा. क्षुधा म्हणजे भूक केव्हा झाली? क्षुधेचं काय झालं? भुकेचं काय झालं? भूकच नाही लागत 10-10 12-12 वर्ष त्याच्यात एका अवस्थेत. भुकेचं काय झालं? निद्रा केवती गेली. झोप कुठे गेली? ती समाधी निद्रा आहे त्यांची. त्यांची रात्रीची झोप कुठे गेली? म्हणजे भुकेचं काय झालं? झोप कुठे गेली? हे आठवणही ही आठवण हरपते हो श्रोते. योगाची ती आठवणसुद्धा नाही राहत त्याला. काय केवळ तो सगळं हे सगळ्या अष्टांग योगाच्या पायऱ्या चढतो, निश्चयात्मिका बुद्धी ठेवतो आणि मग केवढा आनंदी आनंद आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण बंधनात पडत असतो श्रोते हो. कल्पना, कर्मबंधन करणं, फळाची आशा करणं. पण हाच योगी ह्याच्या सगळ्या क्रिया बंद पडतात. शरीर आणि मन शांत 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 होतं. श्वासोश्वास मंद गतीने चालू असतो. मग त्या भुकेचं काय झालं, निद्रेचं काय झालं याची आठवणही राहत नाही. नदीसे वेगा, त्याला काहीच दिसत नाही या वेगापुढे. अपानवायूच्या वेगामुळे आतमध्ये काय काय घडतं याचं त्याला भान नसतं. तो समाधी निद्रेमध्ये बसलेला असतो श्रोते हो. आता जीवात्मा परमात्म्याच्या ऐक्याची घडी जवळ आलेली असते. ओवी क्रमांक 215. क्षोभले पण माझे वाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहोन्या. आता हे अपान वायू सगळं करतोय. क्षोभले पण माझे, तो क्षुब्ध झालेला आहे, तो संतप्त झालेला आहे, तो क्रुद्ध झालेला आहे अपान वायू. कारण त्याला चाळवलं गेलं आहे. जसं सुप्त झोपलेल्या मुंडी खाली मान घालून झोपलेल्या सापाला पाय लागला तर तो डिवसला जातो. डिवसला गेला रे गेला की तो इतका संतप्त होतो की ठस्सकन फटकन फणा काढून तो समोरच्याला दंशच करतो. कारण तो डिवसला गेला आहे. न डिवसलेला नाग चावत नाही सहसा. तो डिवसला गेला चुकून जरी आपण काही मुद्दाम पाय लावत नाही, पण चुकून अंधारात लागलं तर त्याला ते कळत नाही ना हे चुकून झालं, तो संतप्त होतो. तसा हा अपान वायू जो होता, जो गुदद्वाराच्या खाली चक्राखाली होता, स्वाधिष्ठान चक्राजवळ तो होता, त्याला त्या टाचेनी गुदद्वार रोवून धरल्यामुळे तो इतका दाबला गेला आणि मग चेकाळून उठला. तो संतप्त झाला आहे, खूप क्रुद्ध झाला आहे. त्यांचा संताप आपल्यासारखा नसतो. रजोतमोगुणी माणसाचा संताप हा नुसताच पोकळ असतो. त्याचे परिणाम इतरांवर होतात, वाईट असतो तो, पण इतरांच्या मनावर होत असतील, पण शरीरस्थ हालचाली सुरू नाही होत त्याच्याने. हा अपान वायू संतप्त झाल्यामुळे शरीराच्या तो संतप्त आहे हो, आणि तो वेगाने चढतोय वरती तो अपान वायू. मग त्याच्या या संतप्तपणामुळे काय होतं, अपान वायूच्या क्रोधामुळे उवाईला ठाई गाजे, तो तिथेच गुरगुरायला लागतो. उवाईला, तिथेच तो आवाज करायला लागतो. संतापलेला मनुष्य कसे आवाज करतो आपल्याला माहिती आहे. हा संतापलेला आहे, याचं स्वास्थ्य त्या बिघडलेला आहे आता. त्यामुळे तो उवाईला संतप्तपणे तो गुरगुरायला लागतो. क्रोधी होऊन तो गुर 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 सिंहाच्या डळकारीसारखा तो आवाज करायला लागतो. आणि राहो आणि मणिपुरेसी झुंजे राहोनिया, आणि मणिपूर चक्राशी तो आता युद्ध करायला लागतो. हे तिसरं चक्र आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि हे तिसरं मणिपूर चक्र आहे. आपण एखाद दिवशी एक ऑडिओ केवळ 7 चक्रांच्या अभ्यासाचा करू, की त्यांच्या मातृका कोणत्या, ते कुठे आहेत, त्यांना जागृत करायचे मंत्र काय आहेत. तर आपण हे पाहणार आहोत, पण थोडंसं आटोकात येतात. आपले 9 अध्याय झाले की आपण हे बघू शकतो. तर मूळबंध चक्रासी कितवा श्लोक चालला आहे, क्षोभले पण माझे वाईला ठाई गाजे. नाही, मी 214 क्रमांकाची ओवी सोडलेली आहे, ते मी पुन्हा पाहते. 214, माफ करा. जो मूळबंधे कोंडला, जो अपान वायू मूलबंधामध्ये कोंडला गेला होता. अपान माघवता मुरडला, जो माघवता म्हणजे उलटा निघाला आहे हृदयाच्या पोटाच्या दिशेने, तो 'सवेची वरी साकडला धरी फुगू, तो तिथेच अडकला.
तिथे अडकला तो आणि फुगू लागला. म्हणजे काय आहे, जो अपानवायू मूलबंध चक्रामुळे कोंडला जाऊन मागे फिरला होता, पोटाकडे हृदयाकडे तो वळत वळत निघाला होता, त्याच्यामुळेच मनाच्या कल्पना विरल्या होत्या, शरीर मन शांत झालं होतं. मग तो अपानवायू आता काय होता, तो कैचीत सापडला गेला, कात्रीत सापडला गेला. सवेची वरी साकडला म्हणजे अडकून गेला. दोन गोष्टींच्या मध्ये मनुष्य जेव्हा अडकतो तेव्हा त्याला कैचीत सापडल्यासारखा झाला असं म्हणतो. आता हा अपानवायू तसाच झाला आहे. गुदद्वाराकडनं तर निघाला आहे, पण वरती स्थिती त्याला दिसतच नाही अजून, त्यामुळे तो अडकला आहे. अडकल्यामुळे आधीच संतापला होता तो, आता पुन्हा संतापला आहे. आता 215 क्रमांकाची ओवी जी मी मगाशी चुकून आधी पाहिली होती. क्षोभले पण माझे, आता तो जास्त संतापला आहे. एक तर डिवसला गेल्यामुळे त्याला उलटं वळावं लागलं आहे, गुदद्वारातनं जाता येत नाही आहे, तो उलटा वळल्यामुळे तो क्रुद्ध झाला आहे. त्याच्या त्या क्रुद्धपणामुळे उवाईला ठाई त्याच जागी राहून तो गुरगुरायला लागतो. ठाई म्हणजे त्याच जागी, अडकलेल्या जागी, कैचीत सापडलेल्या जागी गुरगुरायला लागतो. मणिपुरेसी झुंजे राहोनिया, आणि मणिपूर चक्राशी तो झुंजायला लागतो. खाली जाता येत नाही, वरती मणिपूर चक्र आहे, कैचीत सापडलेला आहे. मग तो तिथेच गुर 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 करायला लागतो आणि मणिपूर चक्राशी झुंजायला लागतो, युद्ध करायला लागतो. मणिपूर चक्र 3 क्रमांकाचं चक्र आहे आणि रक्तवर्ण आहे याचा. आणि याचे मातृकाही आहेत. डम ढम नम तम थम धम धम नम पम फम, ह्या त्याच्या मातृका आहेत. हा नाभिदेशात असतो आणि याची देवता साक्षात भगवान विष्णू आहे. तो अपानवायू संतप्त झाल्यामुळे त्या मणिपूर चक्राशी तो झुंजायला लागतो, कारण त्याला वर जायचं असतं ना. आता निघाला आहे तो, त्याची जागा सुटली आहे गुदद्वाराकडची, असा तो त्या मणिपूर चक्राशी झुंजायला लागतो. आता आपण 214 ओव्या पाहिला आहे. आज थांबावं लागेल कदाचित आपल्याला. आज इथेच थांबूया. इत्यालम.